लक्ष मोठं आहे परंतु अशक्य नाहीये. पहिलाच बॉल वेगात. सलमानने या वेळेला स्ट्रोक तर खेळलाय सीमारेषेच्या दिशेने. दिनेशजी मोरे, संतोषजी मोरे यांच्या मालकीची टीम श्री काळेश्वरी 11 महाबळेश्वर, ज्यामध्ये पुणे परिसरातील खेळाडू पाहायला मिळत आहेत. बॉलिंगसाठी आहे ही टीम, तर बॅटिंगसाठी रियल. आणखीन एक बिग हिट. याही वेळेला लॉफ्टेड फटका. सीमारेषा वेगळी आहे, मोठी आहे आणि त्यांनी ती झलक दाखवायला सुरुवात केली आहे. आलाय षटकार. स्ट्रोक खेळलाय परंतु बॉल पाठीमागे जातोय. एक धाव तिकडे मी यासाठी स्ट्राइक घेतली होती. सलमान यांनी स्ट्राइक घेऊन एअर स्ट्राइक केलाय. येतोय षटकार. सलमान चांगली बॅटिंग करतायत. या षटकाराने धावसंख्या पुन्हा एकदा पुढे गेली आहे. 25 झालेली आहे धावसंख्या. धावगती चांगली आहे. 85चा पाठे. ओ खेचून मारला, समोरच्या दिशेने मारला. सलमान वरळीचा षटकार. सलमान सोलंकी षटकात. आणखीन एक मोठा फटका इकडे त्यांना पाहायला मिळाला. धावसंख्या आता गेली आहे ती 35 वर. अजूनही जर पाहिलं तर मॅचला जिंकण्यासाठी आणखीन एक बिग हिट. याही वेळेला समोर खेळलाय. वरळी आमची आहे, आमची आवाज होणार असंच कदाचित सलमान तर सांगत नाहीये, कारण त्यांना या मैदानाचा अंदाज आहे. पुणे संघाने चांगली धावसंख्या बनवली आहे. या स्पर्धेतील उच्चांकी धावसंख्या 85 चं टार्गेट त्यांनी ठेवलंय. आणखीन एक. काय मारलाय बॉल. गेला वरळी स्पोर्ट्स क्लबवर आणि लगातारचा तिसरा षटकार म्हणजेच ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील यांच्याकडून सलमान यांना मिळणार तब्बल. हो हाही मारलाय, समोर मारलाय परंतु टायमिंग तेवढं नाही झालंय आणि सलमान अडसर ठरत होते. त्याच सलमान, कारण तिसरी ओव्हर सुरू असताना रन झालेले आहेत 49. म्हणजे मॅचला जिंकण्यासाठी 36 ची आवश्यकता आहे आणि तिसरी ओव्हर सुरू आहे. आता बरेच जण म्हणतील यार सलमान आउट नव्हता व्हायला पाहिजे, परंतु जर आणि तर